सोलापूरच्या एमआयडीसी परिसरात काम करत असताना अचानक खाली पडल्याने एका 31 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नातेवाईकांनी कारखान्याच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत। सोलापूर एमआयडीसी येथील लेक एक्झिम या कारखान्यात 6 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। प्रवीण हनुमंत अंजनाळकर वय 31 हे काम करत असताना अचानक खाली पडले। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। प्रवीण हे समयनगर बसवेश्वर चौक एमआयडीसी सोलापूर येथे राहत होते। घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती। जर सेफ्टी व्यवस्था दिली असती तर आज प्रवीणचे प्राण वाचले असते। त्यांना कुठलीही सुरक्षितता पुरवली गेली नाही असे नातेवाईकांचे म्हणणे आहे। प्रवीण यांच्या मागे आई वडील पत्नी 2 मुलं आणि भाऊ असा परिवार आहे। काल दुपारी घरात जेवण करून ते कामावर गेले होते, मात्र संध्याकाळी अचानक ही वाईट बातमी कुटुंबियांच्या कानावर पडली। या अपघातामुळे संपूर्ण कुटुंब हादरले आहे। प्रवीण हे अनेक वर्षापासून त्याच ठिकाणी कामाला होते। अशा दुर्दैवी घटनांमुळे औद्योगिक क्षेत्रात कामगारांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्याकडे पुन्हा लक्ष वेधले जात आहे। मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे प्रवीण अंजनाळकर। प्रवीण अंजनाळकरचा भाऊ आहे मी। तर तो लेक एक्झिम या कंपनीमध्ये काम करत होता। काल दुपारी जेवण करून कामावरून 4 वाजता ड्युटीवर गेला। ड्युटीवर गेल्यानंतर असं 4:30 वाजता आम्हाला 4:30 दरम्यान आम्हाला फोन आला की तो वरून पडलाय, पत्र्यावरून डोक्यावर पडलाय आणि त्याला आम्ही दवाखान्याला घेऊन चाललोय। तर दवाखान्याला आम्ही जाऊ सर फॅमिली सगळं तर तिथं मृत घोषित असे केले। काय काम करत त्याने तिथं फिटर म्हणून कामाला होता, कंपनीमध्ये फिटर म्हणून कामाला होता। मागील 15 ते 18 वर्षापासून तिथे कामाला होता। त्याच कंपनीमध्ये लहानाचा मोठा त्याच कंपनीमध्ये झालेला आहे तो। आणि त्याने वर चढताना काही सेफ्टी वगैरे नव्हते। माझा एवढं म्हणजे जी सेफ्टी यूज केलं पाहिजे, अशी घटना घडली नसती। सेफ्टी जर असली असती तर कोणासोबत होऊ नये असं म्हणतो मी। लग्न झालंय, तर 2 लेकरं आहेत। 3 वर्षाची पोरगी आहे, पोरगा 4 वर्षाचा आहे आणि बायको। घरी मोठी फॅमिली आहे, वडील आई वडील, भाऊ आणि भावाची 2 लेकरं आहेत। कसे राहते सेफ्टी नसल्यामुळे झालेलं आहे। सेफ्टी असायला पाहिजे, सेफ्टी इक्विपमेंटचं यूज केलं पाहिजे। हे नसल्यामुळे हे कारण घडलेलं आहे। Now and press the bell icon. Never miss a